झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात खुनाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या 2 तासात या प्रकरणाचा उलगडा करीत संशयिताला ताब्यात घेतलाय. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या वाकी गावाच्या शिवारात 40 वर्षीय सुनंदा चौधरी यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात शेतीच्या वादातून सुनंदा चौधरी यांचा त्यांचे पती गोटू मनसाराम चौधरी यांच्याशी वाद झाल्याची माहिती समोर आली. या वादातूनच पतीने पत्नीच्या कपाळावर व डोक्यात दगडाने वार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पिंपळनेर पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या 2 तासात आरोपी गोटू चौधरी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.